आपल्याला पूर्ण पारगल जिल्ह्यामध्ये बघायला मिळते। खरोखरच एक जबरदस्त सॉन्ग आपण ऐकलेला होता। चला जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे सामना होतोय आजच्या दिवसामधले विजयी संघाच्या मध्ये। एका बाजूने बघतोय वाघबा स्पोर्ट टिवरी तर दुसऱ्या बाजूने बघतोय महेंद्र स्पोर्ट नागले संघ। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा। नागले संघ आपण बघतोय फलंदाजी करतोय, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लोकेश पारधी आणि भावेश ठाकरे। या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू। पंच वाईड घोषित करत आहेत। अवांतर धावेने नागले संघाची सुरुवात झालेली आहे। रोहित ठक्कर या गोलंदाजाला आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय। मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती। पहिले 3 चेंडू चांगले टाकलेले होते, त्याच्यानंतरच्या 3 चेंडूवर तब्बल 19 धावा मोजल्या होत्या। या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बॉल जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे परंतु आउटफील्ड ही खूपच फास्ट आहे। बघता बघता चेंडू सीमारेषे पार, चौकार। बाग नको मला, बगीचा नको मला, राजासारखा नवरा पाहिजे मला, राजासारखा नवरा पाहिजे। बाग नको मला, बगीचा नको मला, राजासारखा नवरा पाहिजे मला, थँक्यू। राजा सारखा नवरा पाहिजे। रोहित ठक्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट मावर विकेटचा मारा, चांगला चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय। एक धाव पूर्ण केले गेले, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। बघा येस नो आणि वेट या गोष्टींकडे लक्ष दिलं गेले। यावेळी लोकेश आणि भावेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय। चांगला कॉलिंग बघायला मिळालं। ह्यावेळी आपल्याला 1 धाव येते, एका धावेने संघाची धाव संख्या 6 धावा ह्या धाव फलकावर लागल्या। 3 षटकाचा सामना असल्यामुळे ह्या सामन्यामध्ये चांगल्या धावा बघायला मिळतील। मागच्या सामन्यामध्ये जर टिवरी संघाचा विचार करायला गेला तर 61 धावा 21 चेंडूमध्ये चेस केल्या होत्या। आणि नक्कीच महेंद्र स्पोर्ट नागले संघाने हा सामना बघितला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल नागला संघ। कारण टिवरी संघाचा विचार करायला गेला तर आपल्या होम मैदानामध्ये खेळतोय टिवरी संघ, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिताचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते। डाव्या हाताचा फलंदाज आपण बघतोय भावेश ठाकरे। या पुढचा चेंडू चांगला चेंडू बघा, मिडल स्टंपवर पडल्यानंतर चेंडू थोडासा स्पिन झाला, बाहेरच्या दिशेला गेला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धार चेंडूची सांगता। रोहित ठक्कर याचा जर विचार करायला गेला तर खरोखरच एक अनुभवी गोलंदाज आहे। नेहमीच चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये तो खेळत असतो आणि तो अनुभव यावेळी तो मैदानामध्ये बघायला मिळतोय आपल्याला त्याच्याकडून। आणि या सामन्यावर जर बघायला गेलं तर पूर्ण टिवरी गावाचं लक्ष लागलेलं असेल, कारण होम संघ आहे हा टिवरी गावामधला संघ। रोहित ठक्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट मावर विकेटचा मारा। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्पिन झाला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली। बघा पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल टिपला। अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय भावेश ठाकरे फलंदाज। बॅक टू द डगआउट, गॉन। तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुल, तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुल। त्यावर कमल फुल, परे जाऊ नको दुर्गजरा घेतले तुला। तळ्यात पाणी डुल त्यावर कमल फुल, तळ्यात पाणी डुल त्यावर कमल फुल। थँक्यू डीजे। बघा काय सुंदर सॉन्ग ऐकवलं बघा। तळ्यात पाणी खिळं त्यावर कमळ खळं, माणसाला जगायचं असेल तर कमळासारखं जगावं। बघा जरी त्याचं बूड हे चिखलामध्ये असलं तरी त्याची सौंदर्य आपल्याला पाण्याच्या वर बघायला मिळते। पुढचा चेंडू नवीन फलंदाज आलाय, व्हॉट अ डिलिव्हरी, काय चेंडू बघायला मिळतोय। बघा मिडल स्टंपवर पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल बघतोय आपण रोहित ठक्कर याला। डॉट चेंडू, निर्धार चेंडूची सांगता। पटका फसलाय, बघा जयेश येतोय त्याच्या खाली, पकडला जातोय झेल। आता मात्र अंकुश डोक पोडे या फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ। कमॉन डीजे। रस्त्याला चालताना सांभाळून चालतो ना पोरी, तुझी ओढणी सांभाळजो। जव्हारच्या रस्त्याला सांभाळून चालतो ना पोरी, तुझी ओढणी सांभाळजो। जव्हारच्या रस्त्याला सांभाळून चालतो ना पोरी, तुझी ओढणी सांभाळजो। गोड गोड पोषक तुझ्या राहू दे ते गोठी, मी उचलून मोठी आता समजा लागले गोठी।
डीजे खूपच अडचणीमध्ये आलेला आहे संघ. आपण बघतोय महेंद्र स्पोर्ट नागले संघ. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत, परंतु 2 चांगले फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे यश मशेकर. जर दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर लोकेश पारधी सारखा फलंदाज अजूनपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, जो सलामीला आलेला फलंदाज आहे आणि नागल्या संघाकडून खूप साऱ्या अपेक्षा या फलंदाजावर असेल. करण याला बघतोय गोलंदाजी मार्कवर. करण यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. तोच करण पुन्हा एकदा आपण बघतो गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय, क्षेत्र खाली आहे. बघा रामा हा फलंदाज होता त्या ठिकाणी, परंतु झेल सुटला. हा झेल कदाचित पकडायला हवा होता, कारण क्रिकेटची कहावत आहे, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, सोडोगे कॅच तो हारोगे मॅच. बघा खूपच खराब परिस्थितीमध्ये आहे नागला संघ आणि हा जर झेल पकडला असता तर अजून अडचणीमध्ये आला असता, परंतु नशिबाची साथ यावेळी आपण बघतोय महेंद्र स्पोर्ट नागले संघाच्या बाजूने. लोकेश पारधी या फलंदाजाला जीवदान मिळालंय आणि या जीवदानाचं त्याला सोनं करावं लागेल, कारण त्यांचा संघ अडचणीमध्ये आलेला आहे. करण याला बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पहिलं षटक रोहित यांनी टाकलं होतं. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक येतो की काय. बघा पुन्हा एकदा आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय. लोकेश पारधी या फलंदाजाचा विचार करायला गेला तर 2 चेंडूवर 2 जीवदान दिलेले आहेत. सॉरी यश आहे, यश याला 2 जीवदान मिळालेले आहेत. बघा 2 चेंडूवर 2 जीवदान. दोन्ही फलंदाज कदाचित हे बाद झाले असते. पहिला बघा लोकेश याला जीवदान दिला, आता मात्र यश. बॅटचा कडा घेऊन जातोय. रोहित आहे त्या ठिकाणी, परंतु यावेळी रोहित हा चुकी करणार नाही आणि अशा वेळी पुन्हा एकदा विकेटचा पतंग. तू चल मै आया अशी अवस्था बघायला मिळते आपल्याला महेंद्र स्पोर्ट नागले संघाची. विशाल कोदे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. करण याला बघतोय आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, परंतु गलीच्या दिशेला ढकलून दिलाय. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे जातोय, परंतु विजय होतोय तो. याच्यामध्ये चेंडू हा सीमा रेषेच्या बाहेर जातोय. बघा क्षेत्ररक्षक आणि चेंडू याच्यामध्ये शर्यत लागलेली होती आणि चेंडू विजयी झालाय, सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी. 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 13 धावा. विशाल कोदे आल्या याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. बघा ऑफ टिक वर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. ओमसागर बामणगाव संघाचं इथे आगमन झालेलं आहे. याच्यानंतर होणारा सामना असेल ओमसागर बामणगाव वर्सेस आई ग्रुप भाटपाडा. इनिंग ब्रेक नंतर लगेच दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओ हो, या फटक्याची गरज होती नागले संघाला आणि तो फटका येतोय विशाल कोदे याच्या बॅट मधून. उत्कृष्ट षटकार. आंब्याचे झाडावर कोयल बोल कोयल बोल, पोरी तुला नागून माझ्या दिल डोल. आंब्याचे झाडावर कोयल बोल कोयल बोल, पोरी तुला नागून माझ्या दिल डोल. 19 धावसंख्या झालेल्या आहे.
बघा 3 षटकाचा सामना असल्या कारणामुळे इथे थोडीशी डिस्कशन झाली होती. एका बाजूने रोशन वज्रे हा सुद्धा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु मागच्या सामन्यामध्ये जर विचार करायला गेला तर कैलाश डोंगरकर याने चांगली गोलंदाजी केलेली होती. त्याच्याकडे लक्ष देत आहे. ह्या षटकामध्ये चेंडू कैलाशाच्या हातामध्ये दिलेला आहे. बघा झेल उडतोय आपल्या फॉलोथ्रोमध्ये, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल सुटतोय. लोकेश पारधी होता त्या ठिकाणी. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. कैलाश यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती आणि त्याच्याकडे लक्ष देता यावेळी बघा करण यांनी चेंडू हा करण याच्या कैलाश याच्या हातामध्ये दिलाय, म्हणजे तिसरं षटक कैलास. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक दूर आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल. दोन धावा ह्या या चेंडूवर येतात. बघा शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकाचा जर विचार करायला गेला तर हाणामारीचं षटक असेल, परंतु 2 चेंडूवर 4 धावा येतात. धावसंख्या आपण बघतोय 23 धावा. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 4 पावलांचा रणभाषेल यॉर करण्याच्या प्रयत्नात. यावेळी बघा क्षेत्ररक्षक आहे तिथे रामा करणार नाही चुकी आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग. कमांड डीजे. ओढणी उडत जाईन मैतर बुलत जाईन, तुझी लाल लाल ओढणी उडत जाईन मैतर बुलत जाईन. नको आग लावून तुझे मैताराला, नाय कर माईचा तुझे दिलबरला. ना दिल माझा पोरी तू याने लाई, नजरा नाही विचार केलाई. ना दिल माझा पोरी तू याने लाई, नजरा नाही विचार केलाई. माझ्या मनाचा काय मला एवढी जे बघा हितेश कोदे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. स्ट्राईक चेंडूवर आपण त्याला बघतोय. बघा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळी बघा प्रभाकर आहेत तिथे. ह्या चेंडू खेळला, परंतु हा चेंडू जर सोडला असता तर नक्कीच कदाचित वाईट चेंडू असता, परंतु वाईट चेंडूला इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या चेंडूवर विकेटचं पतंग होताना बघतोय आपण. चल गो पुरी नाचाया गेली, नाचती लोक सगली. चल गो पुरी नाचाया गेली, नाचती लोक सगली. लाल लाल बारो कपाली मारो डिचकी, लाल लाल बारो कपाली मारो डिचकी. थँक्यू डीजे. बघा संकेत आलेला आहे. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. चांगला चेंडू होता परंतु मिडॉनच्या दिशेला ढकलून दिलाय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. करण आहे त्या ठिकाणी. चेंडूला कनेक्ट करेल, फेकेल. यस, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद होतोय. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 24 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल ते म्हणजे 25 धावांचं. चला टॉस साठी या दोन्ही कर्णधार. ओमसागर बामणगाव आणि आई ग्रुप भाटपाडा टॉस बॉक्स मध्ये अजून सुद्धा आपण आलेला नाही आहात. हॅलो चेक. चला लवकर या, लवकर या. टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे दोन्ही संघांचे कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. जो संघाचा कर्णधार अगोदर येईल त्याला बोलण्याची संधी लक्षात असू द्या. चला घाई करा जरा.
सट्टासाठी या आमचे मान्यवर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी विनंती करतोय व्हॉइस ऑफ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून ज्यांची निवड होत असते ते सन्मान्य श्री प्रदीपजी लोखंडे यांना सुद्धा आम्ही मान्यवर कक्षेमध्ये येण्याची विनंती करतोय. चला या आमच्या जोडीला आले ते विकी धिंडा आणि एका बाजूने आपण पाहतोय आई ग्रुप भाटपाडा संघाचे कल्पेश. कन्फ्युजन तर टॉस होतोय आणि हा खेळाडू बोलणार आहे. छापा असा कौल आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकलाय विकी धिंडा. बॅटिंग शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच भाटपाडा संघ तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. जास्त वेळ नाहीये त्यामुळं आपण जाऊया मैदानाच्या बाजूने लगेच. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 25 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी. स्ट्राईक चेंडवर निलेश परेड आणि नॉन स्ट्राईक चेंडवर सूरज जिमाळी. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय भावेश ठाकरे हा गोलंदाज आहे. आपल्या पहिल्या षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. धावा बघायला गेला तर 24 धावा त्यांनी पहिला फलंदाजी करून धावफलकावर लावलेल्या आहेत आणि 25 धावांचं लक्ष असेल. पण ते यावेळी स्ट्राईक आपण बघतोय निलेश याच्या बाजूने बघतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू निलेश बघा. निलेश आणि प्रहार केलाय पहिल्या चेंडूवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 6 धावांसाठी. निलेश परेड याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि षटकाराने आपल्या संघाचं खातं खोललंय. धाव संख्या 6. भावेश ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 7-8 पावलांचा रन अप राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा फटका परंतु सेफ शॉट मानावा लागेल. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कारण सूरज माळी याच्याकडून कॉलिंग आली. चेंडू हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला होता. त्याच्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला तर समोरच्या संघाला तो बोनसच्या रूपाने 1 विकेट प्राप्त होईल. ह्याच्याकडे लक्ष दिलं आणि एकाच धावेवर समाधान मानलं. भावेश ठाकरे याचा विचार करायला गेला तर खरोखर एक चांगला फलंदाज आपण बघतोय. KPL मध्ये त्यांनी चांगलं प्रदर्शन केलेलं होतं या फलंदाजाने गोलंदाजाने. परंतु ह्या मैदानावर थोडासा कमी पडतोय. बघा कुठल्याही स्पर्धा खेळायची असेल तर एकाच खेळाडूने नाही तर 11च्या 11 खेळाडूंचा सहभाग हा खूप महत्वाचा असते. टाळी एका हाताने वाजत नाही तर 2 हाताची गरज असते. तसंच मैदानामध्ये सुद्धा एका खेळाडूवर नसतं तर 11च्या 11 खेळाडूंचं योगदान हे खूप महत्वाचं असतं. यावेळी सूरज गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या धावा जमवलेल्या होत्या. 29 धावांची एक झुंजावत पारी खेळली होती. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा चांगला थ्रो येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला. बघा डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षकांना थोडीशी मेहनत करावी लागते आणि त्याचा फायदा इथे नक्कीच फलंदाजांना होतोय. भावेश ठाकरे हा गोलंदाज बघा क्षेत्ररक्षणाचा महिना करताना आपण बघतोय. पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकामधला. ओहो फुल टॉस चेंडू. हा बैल मुझे मार. हा चेंडू जातोय सीमा रेषे पार. बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेऊन देईन. बाजारात तुला नेईन
पैसे त्या घेऊन देईन अगं ए पोरी तू येशील का बाजारी एवढी घे. जरी मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान आहे. निलेश परेड. कारण ह्या फलंदाजाचा जर विचार करायला गेला तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा खेळ, ओपनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा खेळाडू खेळत असतो. आणि जर वसई तालुका आदिवासी जर विचार करायला गेला तर खरोखरच वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाकडून हा फलंदाज नेहमीच खेळत असतोय. पुढचा पुन्हा एकदा बघा आपण, या पुढचा चेंडू येतोय, गल्लीमध्ये येते, 2 क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या षटकाचा जर विचार करायला गेला तर 2 षटकार आलेले आहेत. या षटकामध्ये धावसंख्येचा विचार करायला गेला तर 15 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 25 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर 1 चेंडू शिल्लक आहे आणि सूरज माळी सारखा फलंदाज स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय. भावेश ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चेंडू फटका फसला, क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली. बघा आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो. यावेळी सूरज माळी या फलंदाजाला जीवदान दिलं जातंय. पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावांचा पाठलाग करताना बिन बाद 16. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरणी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे पोल, दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोल, दादूचे एक शॉट वन्स मोर. पाणी तर पितायत दादा, या ठिकाणी डीजे वाजवतात. मात्र मी विनंती करेन, या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या आयोजकांनी नाश्त्याची व्यवस्था आम्हाला केली आहे. प्रदीप लोखंडे आपल्याला विनंती आहे, नाश्ता आपल्यासाठी या ठिकाणी मागवला गेला आहे. या बात आहे, प्रदीपची भरपूर सोय केली जाते. प्रदीप नाश्ता या ठिकाणी मागवला आहे, तुम्हाला नाश्त्यासाठी आमंत्रित केलं आहे. आणि कालूराम यांना सुद्धा घेऊन यायचं आहे. कालूराम सुद्धा आज भरपूर दिवसानंतर आम्हाला दिसतात. बघा हसलेत. काला नाश्ता करायला प्रदीप लोखंडे नाश्ता करण्यासाठी यायचं आहे. लोकेश पारदी नंबर 2चं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय. या पुढचा चेंडू मिडॉन आणि विकेटच्या मधून येतोय, सीमारेषेकडे येतोय. 1 धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, मिसफील्ड झाली त्या ठिकाणी आणि मिसफील्डचं रूपांतर दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या 17 धावा, 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. निलेश परेड याचा जर विचार करायला गेला तर 5 चेंडूमध्ये तब्बल 15 धावसंख्येवर खेळतोय. सलामीला गेलेला फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. बघा त्याच्या इनिंग मध्ये 2 गगनचुंबी षटकार सुद्धा आहेत. म्हणजे चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूने बघितलं तर सूरज माळी. पुढचा चेंडू, 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षक हे प्रेक्षक बनून राहिले आणि चेंडू निघून गेलाय, तो म्हणजे सीमारेषे पार. चौकार. दादूचे आपला हाय ऑन स्ट्राइक, मतलब फुल ऑन धमाका. धावसंख्या 22 धावा. लोकेश पारदी हा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बघा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर होता, परंतु तो चेंडू आपण बघतो ऑन साइडच्या दिशेला खेचून घेतला आणि या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली. एका धावेने संघाची धावसंख्या 23 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावेची गरज असेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बघतोय, म्हणजे 9 चेंडू आणि 2 धावेची गरज. दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर निलेश सारखा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये, जो 15 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. लोकेश पारदी गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट समोर निलेश. या पुढचा चेंडू बघा, चांगला चेंडू लेग स्टिक वर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. निर्धार चेंडूची सांगता. बघा जिंकण्यासाठी 2च धावेची गरज असताना सुद्धा आपण क्षेत्ररक्षण बघतोय थोडस लांब सजवलेलं आहे. लोकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र ऑफ स्टिक वर पडल्यानंतर निर्धार चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट चेंडू आलेले आहेत.
धावसंख्या 23 धावा हे धावफलकावर लागलेले आहेत. अजून क्षेत्ररक्षण आपण बघतोय थोडासा जवळ घेण्यात आलेला आहे, जो सर्कल मध्ये आणलेला आहे क्षेत्ररक्षण. गोलंदाजामार्फत थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो, कारण धावा बघितल्या तर 2च धावा या हव्या आहेत. चेंडूचा जर विचार करायला गेला तर 7 चेंडू आहेत, 7 चेंडू आणि 2 धावेची गरज. तिसरा चेंडू डॉट डिलिव्हरी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपते. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 23, 6 चेंडू आणि 2 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. ओमसागर बामणगाव वर्सेस आई ग्रुप भाटपाडा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर विचार करायला गेला तर या असोसिएशन मधले सुद्धा चांगले संघ आहेत. एक बिग मॅच बघायला मिळेल प्रेक्षकांना या दुपारच्या सत्रामध्ये. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये जर विचार करायला गेला तर सलामीची जोडी निलेश आणि सूरज अजूनपर्यंत आपण बघतोय. 22 याच्या मार्फत पहिलं षटक टाकलं, त्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 16 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा येतात. आता मात्र 2 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण बघा सिलिमिड ऑफ सर्कल मध्ये आहे, त्याच्यानंतर बघतोय शॉर्ट मिडाचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे, त्याच्यानंतर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे सूरज माळी. ओ हो 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 ओ इन द फायर आणि अशा प्रकारे सामना फिनिश. पलटी शॉटचा भडका आणि त्यांना आयोजकांकडून सरबतचा एक ग्लास देण्यात येतोय. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन्स मोर.